पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता इकडे तिकडे काय बघतोयस? हा, ती वायर दिसते ना, ती जरा हलवून बघ। अरे ती नाही रे बाबा, दुसरी दुसरी। एवढं पण कळत नाही तुला? तुम्ही चिडू नका माझ्यावर, नाही तर तुम्ही करता का मी टेबल धरतो या। अरे तू शिकायचं ठरवलंयस, मी शिकवायचं ठरवलंय। शिकायचं कधी ठरलं होतं? हे बघ, ती लाल वायर दिसते ना, हा, ती थोडीशी बाजूला कर आणि तिकडे फ्यूज दिसतोय का बघ। हा बघ, दिसतोय का? हा नाही, थांब थांब, तुला ना हत्यारं लागतील इलेक्ट्रिशियनची, मी घेऊन येतो। तू थांब थांब थांब, तसाच थांब तिकडे, हा, उतरू नकोस खाली। हा राघव, आता काळजी करू नकोस, टूल बॉक्स घेऊन आलोय मी। शाबास, हे बघ, हे पकड आहे, याने खेचायचं, हातोडी ठोकायचं, हा स्क्रूड्रायव्हर आणि पिळायचं, हा धाकटा स्क्रूड्रायव्हर यांनी करंट बघायचा। घे बघ, शॉक लागणार नाही म्हणजे तुला। हा जमतंय ना? काढलास? हा सावकाश, जपून ठेव तिकडे, शाबास। बाबा काय करतोयस? पंखा दुरुस्त करतोय। करशील? जमेल? अरे म्हणजे शोनात, तुझ्या बाबाला काही जमणार नाहीये, मी ते त्याला शिकवणार आहे। घ्या, हा धाकटा स्क्रूड्रायव्हर, हा उलटा पिळायचा आणि हे झाकण काढायचं। अहो जेवण तयार आहे सगळं, आपण यांना जेवायला बोलावलंय आणि तुम्ही हा सगळा पसारा काय काढून ठेवलाय? आता मी जेवायला कुठे वाढू? अगं हो ग, काय तेवढं पंख्याचं कौतुक? चला जेवून घ्या बघू आधी, घ्या। हो ग, जेवतो। हो काय, जेवा आधी ते। त्याला इथे आपण जेवायला बोलावलंय आणि तुम्ही त्याच्या हातात काम काय दिलंय? अरे मी काम दिलं नाही ग, त्याला हे दुरुस्त करायला शिकवतोय। आता तू काय बघतोस माझ्याकडे? थांब 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 थांब, तू खाऊ नकोस, मी भरवतो तुला। भरवतो तुला, मी भरवतो तुला। यांचं ना असं असतं, जेवायला वाढेपर्यंत धीर नसतो आणि एकदा जेवायला वाढलं की यांचं भलतंच काहीतरी चालू असतं। भूक लागली असेल ना तुला? ये चल, भरवते। नाही, मला इथेच जेवायचंय, मला इथेच भर, मला बघायचंय। बघितलत ना, ती पोर सुद्धा जेवायला तयार नाहीये। अरे थांब ग जरा, थांब, कर। आई, जेवणाचं नंतर बघूया, त्यांचं चालू दे। येते का लक्षात? कंडेन्सरचं कनेक्शन लूज आहे। तो कंडेन्सर नाही रे, त्याला रेग्युलेटर म्हणतात। बरं, रेग्युलेटरचं कनेक्शन लूज आहे। हा, एवढासा छोटासा प्रॉब्लेम आहे जो बाहेरच्या बाजूला, पण हे वरून उतरवण्याची काही गरज नव्हती, एवढं सगळं उघडायला लावलं, काही संबंध, एवढा छोटासा प्रॉब्लेम आहे। तेच मला तुला शिकवायचं। प्रॉब्लेम छोटासा असतो, त्यासाठी याला बोलव त्याला बोलव असं करायचं नसतं। कशाला हवाय तू बबन? तू सुद्धा दंग झालीस ना त्यात?
आणि इकडे मी भरवते तिला. आणि जा तुझं ताट घेऊन ये जा. के मनी करते फिरो फिरो. बघताय ना रमाताई, सगळं चांगलं होत चाललंय आता. उद्या जाणार आहात ना तुम्ही? हो, उद्याचीच तारीख सांगितली होती तुम्ही मला. रमाताई, शब्द देते मी तुम्हाला, ह्या दोघांचं नातं चांगलं टिकवून दाखवेन, प्रयत्न करेन. फॅन तर व्यवस्थित लागलाय. हा लावू का हो? आओ हा हात पुसून घ्या. हा हा हे घे. हा लाव 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 चालू कर. नाही म्हणजे आपण लावलाय का बरोबर, नाही तर पडायचं बिडायचं होतं. अरे घाबरू नकोस तू, मी आहे ना. तू लाव लाव हा. लाव लाव. नक्की हा लाव. तुम्ही लावता का? नाही लाव लाव तू लाव तू लाव लाव. अरे मी आहे ना. लाव. हा 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 लागला फिरायला लागला फिरायला लागला फिरायला लागला. फास्ट कर. बाबा वाढव वाढव बडीशोप. वाढवला वाढव वाढव. कमी कर कमी कर कमी कर. कमी केला. अरे वा वा वा. अहो वाढव 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 वाढव. हा हा हे काय वाढवला. अरे मस्त. अरे हा स्पीड आहे. फिरतोय फिरतोय. छान. अरे वा 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 वा, पंखा झाला दुरुस्त. Yes. ती बडीशोप खा आता, ती बडीशोप खा. आई थँक्यू जेवणासाठी. हा. काय जेवलं तेच कळलं नाही. तू अर्धवट जेवलास की काय? नाही नाही पोट भरलं माझं, हा. पण काय माहिती कळलंच नाही मला मी काय जेवलो. काय जेवलो हे असं होतं तुझ्या बाबतीत. हं? माझं सगळं लक्षात आहे. काय भाजी चवदार होती, कुठली होती एक बघतो. अरे हा बटाट्याची भाजी होती. हा छान भाजी होती, मला आवडली. छान होती मस्त. आई या इकडे. काय ग? या तुम्ही एवढं मेहनतीने जेवण बनवलं, त्यांच्या लक्षात पण नाही काय खाल्लं ते. खरं की काय? मग बघा ना. तो जो पंखा आहे ना पंखा, त्याचा वारा खा तुम्ही, म्हणजे तुमची पोट भरतील. तो वारा नाही पण अजून काहीतरी खावंसं वाटतंय. पान हं? पान खावंसं वाटतंय. जा, पान पाहिजे. दोघे हवा, चिंगीला पण हवं. मला पण पाहिजे. गोड पान हा मी आणतो. हा. छोट्या छोट्या गोष्टी बरोबर कशाला पाहिजे, मी आणेन ना, मी लगेच आणतो. मला पण. त्याला सोबत पाहिजे ना. मी जातो आणि मी घेऊन येतो पटकन. सगळ्यांसाठी आणतो. दादा हो 5 गोड पान द्या. नाही, हो, मला ठीक नको पान. 4च गोड पान बनवा आणि एक मगई पान बनवा. ठीक आहे सर. मगई काय असतं त्यात? अरे मी सांगतो ना, मगई पान खूप छान असतं. म्हणजे त्यात गुलकंद असतो आणि सुगंध येणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. बरीच माहिती आहे तुम्हाला पानाबद्दल. बरं तुम्ही पान बनवा, आम्ही आहोत इथे. हो ठीक आहे. ये राघव ये. एक सांगू, तुझ्या इतका नशीबवान माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. बाबा अरे तुझं रमाशी लग्न झालं, माझ्या मुलीवर विश्वास होताच. मला खात्री होती की ती तुझा संसार खूप छान सांभाळेल आणि आनंदी सुद्धा काही कमी नाहीये. अरे तिनं माझ्या मुलीचा संसार खूप छान पुढे चालवलाय. दोघींनीही तुझ्या आयुष्याचं सोनं केलंय. तेव्हा रमाच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा होऊ देऊ नकोस. कारण दोन्हीकडच्याच नाही तर तिन्हीकडच्या कुटुंबाचं सुख या पुरीवरती अवलंबून आहे. तेव्हा आनंदीला जग, तिला सांभाळ. तिच्यासारखी चांगली मुलगी तुला पुन्हा मिळणार नाही. एवढं
करशील ना तू? वर्षा मस्त होता पिझ्झा. हे अजून का नाही आलेत ग? हा? एवढा कसा वेळ लागतोय ना? काय ग बाई? वर्षा तुझ्याशी बोलते मी. काय हे म्हटलं अजून कसे आले नाहीत? जेवण एवढं चविष्ट होतं, ताट सोडवतच नाही यांना. अगं आई, काय कसली घाई आहे तुला? इथे खालच्या मजल्यावर तर गेलेत. कुठे लांब गेलेत हॉटेलमध्ये? येऊ दे सावकाश. असं नाही ग, फारच उशीर होतोय. मी फोन करते. आता फोन कशाला? म्हणजे करायला नको फोन? एवढा वेळ लागतो म्हणजे? वा आले 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 दोघही जण. काय छान गट्टी जमले जावई सासऱ्याची. पिशवी पण आहे हातात. काय म्हणजे आईस्क्रीम आहे वाटतं. वर्षा आई, आत्ता पिझ्झा खाल्लास ना? कशाला त्यांच्या आईस्क्रीमवर डोळा ठेवतेस ग? तसं नाही ग, म्हणजे माझं असं मनात आलं की आपण पण पिझ्झा नंतर असे आईस्क्रीम खाल्लं असतं तर. आई, तुझा वेळ जात नाहीये का? टीव्ही नाही बघायचं तुलाच? टीव्ही बघ म्हणजे छान वेळ जाईल. हो वर्षा, शाहिद कपूरचा पिक्चर आहे ना आज? नाही ग, 25 तारखेला आहे. आज 25 तारीख नाहीये. नाही, उद्या आहे 25. वर्षा, उद्या रमाचं श्राद्ध आहे ग. अरे देवा, आई आपल्या लक्षात कसं नाही ग आलं? डोक्यातूनच निघून गेलं. राघवच्या लक्षात नसेल आलं ग. मग तेवढा माणसात रमला नसता तो. हो, पण त्याला उद्या तर कळेलच ना ग. नको कळायला ग बाई माझी, नको कळायला. काहीतरी केलं पाहिजे ग. आई, आणि आनंदी समोर जर काही अजिबात बोलू नकोस वर्षा. अजिबात आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. उद्याचा दिवस त्याच्या लक्षात आला नाही पाहिजे. मी काय करते, ऐक 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 ऐक, सगळे कॅलेंडर आहेत ना मी गोळा करते आणि एका डब्यात लपवून ठेवते. पण फोनचं काय करायचं? फोनचं मी बघते. मी काय करीन, त्याचा फोन हळूच घेईन आणि त्यातल्या तारखा बदलीन, वेळ बदलीन, म्हणजे त्याच्या लक्षातच येणार नाही उद्या. काय ग बाई, कुठून तरी आता व्यवस्थित चाललंय त्याचं आणि आनंदीचं, तर मध्येच श्राद्ध आलं. श्राद्धाच्या दिवशी तो कसा वागतो, काय वागतो आपल्याला माहिती आहे. विचित्रपणा सगळा चालू असतो त्याचा. हे वा, होऊ दे रे सगळं नीट बाबा. आज आली का पानं खाऊन? तुमच्यासाठी पण आणलंय ना. बरं, आनंदीची ओटी पडेल, मी पिशवी घेऊन येते. झाला वाटतं तुमच्या ओटीचा कार्यक्रम? हो झाला. अरे हे काय, चिंगी झोपली? हो, आत्ताच झोपली ती. मग त्याला आजची रात्री इथे झोपू दे. नाही नको, उठली तर तिचे आई बाबा तिच्या जवळ हवेत ना. पाय माझे. अहो तुम्ही बाबा ते चिंगीला काही हरकत नाही, ती झोपली आता, ती आवाजाने उठेल. काय चाललंय तुमचं? राघव, ठीक आहे. हे कशाला आता आतला फॅन पण दुरुस्त करायचा का? नाही रे बाबा, तुझ्या लग्नात तुला काही दिलं नव्हतं ना, ही भेटवस्तू आहे, टूलकिट. आई कळलं का? भेटवस्तू आहे. भेटवस्तू. अरे काय चाललंय तुमचं? जरा बोलू दे मला. काय घरात काही छोटं मोठं काम निघालं ना की याची गरज पडते, म्हणून दिले तुला. नाही, बरं आहे, घरातला एक नळ गळतोय ना. ठीक आहे, आत्ताच जाऊन दुरुस्त करतो. सुखीरा. अहो चिंगी. हो सावकाश रे. होय. खूप जड जात आहे ना, वजन वाढलंय तिचं आता. मोठी झाली आता. आणि तुझं वय झालंय आता. अरे तिच्याकडे काय बघतोयस? वय झालंय हे मान्य कर ना. येतो आता. धरतो मी. नीट जा रे. हा,
नाही वयाप्रमाणे जिने चढ तू आता. सगळेच वयाबद्दल बोलायला लागले. आई बाबा कॅलेंडर नाही ना कुठे. या 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 वर्षा आलेत ग. ये राघवा ये. काय ग काय दिलं? ओटी भरली. दुसरं काय देणार? बाबा बाबा राघवाच्या हातात पण भरपूर काय काय दिलेलं दिसतं. ए राघवा राघवा ऐक सॉरी सॉरी झोपली ती. कसं काय तिकडचं सगळं? म्हणजे दादा झोपली ती. अरे दादा म्हणजे जेवण कसं काय होतं असं विचारते आई. हो ना? हो खूप छान होतं. हो का? हो. दोघी जेवलात? हो. नाही घास घशाखाली उतरत नव्हता ना माझ्या. अगं म्हणजे त्याचं काय झालं, तो जो पिझ्झा येतो ना त्याच्यावर आज चीज जरा कमी होतं म्हणून आवडला नाही तिला. हा 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 दादा असं चिंगीला घेऊन उभा काय आहेस? किती वेळ उभा राहणार? जा ना ठेव तिला. हो रे ठेव तिला ठेव. आणि काही नाही आता आराम करायचंय तुम्हाला. उद्या काहीच नाहीये. उद्या काहीच नाहीये. काय बोलतेस मला कळत नाहीये. अरे म्हणजे तुझी गडबड असते ना नेहमी, तर उद्या फार काही गडबड नाहीये असं सांगायचंय तिला. आरामात आहे सगळं. आराम करूया. छान. हो तुम्ही पण झोपा आता. हो ऐक त्याला तारखेबाबत काही कळू देऊ नकोस. हा आम्ही दोघे काळजी घेतो. तू पण काळजी घे बाळा. हा राहील ना लक्षात राहील ना तुझ्या. गुड नाईट रे राघवा. गुड नाईट. तुला पण गुड नाईट. हा गुड नाईट. लक्षात ठेव. खरंच चिंगीचं वजन वाढलं आता. केवळ म्हणजे त्यांना तारीख लक्षात आली आहे का? आणि आई असं का बजावून गेलं मला? आनंदी तुला प्रॉब्लेम होता ना मी रमाशी गप्पा मारत नाही म्हणून? हा ये इकडे. रमा आज मला माझे बाबा मिळाले. हो कर्तव्य पार पाडत असताना मी कुठेच कमी नाही पडलो कधी, पण तरी सतत वाटत राहायचं की आयुष्यात बाप हा असायलाच हवा. माझ्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं कधीच. रमा आज मला तुझे बाबा म्हणजेच माझे बाबा मला मिळाले. आणि आनंदी तुझ्यामुळे बाबा आणि मी आमच्यातलं नातं एकदम घट्ट झालंय. तुम्ही दोघी आहात म्हणून मी आहे. तर मगाशी मला बाबा काय म्हणाले माहिती? मला म्हणाले राघव तू खूप लकी आहेस. तुझ्या आयुष्यात ह्या दोघी जणी आहेत. एक रमा तू जिने माझा संसार उभा केला आणि एक आनंदी तू जिने माझा संसार सांभाळला सावरला. खरंच खूप नशीबवान आहे. आनंदी तुला एक गोष्ट सांगतो. बाबांना माझं आणि रमाचं हे नातं आम्ही लग्न करणं हे अजिबात पसंत नव्हतं. पूर्ण विरोध होता. नाही म्हणजे नाही. एका क्षणाला मी आणि रमा आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करायचाही विचार केला होता. आठवतं रमा? सांगितलं मी खरंच. आम्ही जवळजवळ तारीखही पक्की केली की ह्या दिवशी आपल्याला लग्न करायचंय. आम्ही जाणार पण होतो लग्न करायला. रमाच्या हट्टापुढे बाबांनी वळले आणि शेवटी मग ते आम्हा दोघांचं लग्न लावून द्यायला तयार झाले.
मी लग्न केलं. हा फेब्रुवारी महिना आहे ना? हो. अरे याच महिन्यामध्ये तर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हा तारीख काय? 24 फेब्रुवारी. 24 म्हणजे उद्या. विसरलो कसं काय?